भरीत भर म्हणजे त्या व्यक्तीने त्याच्या सगळ्या मोठ्या वीक पॉईंटला स्वतःच्या ताब्यात घेतलं तर होतंच, पण इनडायरेक्टली त्यांच्याकडून त्याला धमकीही मिळत होती, मयुरीला मेंटली टॉर्चर करण्याची. याचाच त्याला सगळ्यात जास्त राग येत होता. आता पुढे. भाई भाई, दरवाजा उघड, मला बोलायचंय तुझ्याशी प्लीज. अनय विचार करत होता. तोच आयुषचा रागावलेला आवाज आला. सोबतच तो जोरजोरात अनयच्या रूमचा दरवाजाही वाजवत होता. ओपन द डोर डॅमिट. तुला कळतंय का आयु, तू काय करतोय ते? अनय रूमचा दरवाजा उघडत बोलतो. आणि ही कुठली पद्धत झाली आपल्या मोठ्या भावाशी बोलायची? त्याचा आवाज खूप जास्त शांत होता आणि याचंच आयुषला जास्त आश्चर्य वाटलं होतं. भाई, तुला राग नाही येत आहे वहिनीच्या बाबतीत जे घडलं त्याचा? तुला तर आता माहिती आहे की ती लोक कोण होती ज्यांनी 20 वर्षांपूर्वी आई बाबा आणि साधना आत्याला मारलेलं. आज वहिनीलाही तीच लोक घेऊन गेली आणि तू इतका शांत कसं बसू शकतो? तुझ्याकडे तर सर्व पुरावेही आहेत, मग कसली वाट पाहतोय तू? भाई प्लीज चल ना, आपण वहिनीला वाचू. ती तू इकडे तुझी वाट पाहत असेल रे, कारण तिला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू तिला काहीच नाही होऊ देणार. भाई प्लीज चल ना. चिडलेला आयुष अनयला अक्षरशः विनवणी करत बोलत होता. आयुषच्या विनवण्याचा, त्याच्या बोलण्याचा, त्याच्या प्रत्येक शब्दाचा अनयला त्रास होत होता, पण तो चेहऱ्यावर तसं काहीच दिसू देत नव्हता. त्याने त्याचा चेहरा नॉर्मलच ठेवला होता. आयु, तुझं बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतो. अनय रूमचा दरवाजा बंद करायला लागतो. तोच आयुष परत हाताने दरवाजा पकडतो. भाई, तुला खरंच काहीच वाटत नाही आहे का? तसं असेल ना तर तू माझा भाई नाही आहेस, कारण तू माझा खरा भाई असता ना तर एव्हाना त्याने वहिनीला शोधायला आकाश पातळ एक केलं असतं. नुसतं हे घरच नाही, अख्खं शहर डोक्यावर घेतलं असतं. पण तू तर इथे रूममध्ये दरवाजा लावून बसला आहे. आयुष चिडून बोलतो. तुझं बोलून झालं असेल तर तू जा आयुष इथून प्लीज. अनय अजूनही शांतच होता. नाही, मला उत्तर हवं आहे. तू वहिनीला कधी घेऊन येणार आहेस याचं, माझ्या या प्रश्नाचं समाधान करून उत्तर दे. मी जातो. हे बघ आयुष, मी प्रॉमिस करतो उद्या संध्याकाळपर्यंत मयुरी इथे आमच्या रूममध्ये अगदी व्यवस्थित असेल. आता प्लीज तू जा, कारण तू गेल्याशिवाय मला मयुरीला कसं वाचवायचं हे नाही समजणार. ठीक आहे, जातो मी, पण उद्या मला वहिनी इथे हवी आहे. कुठल्याही परिस्थितीत मी कसलीही कारणं ऐकून घेणार नाही, म्हणत आयुष पाय आपटतच तिथून निघून गेला. तो गेला तसं अनयने रूमचा दरवाजा लॉक केला आणि त्याच्या रूममध्ये असलेल्या डार्क रूममध्ये आला. तर इकडे मयुरी एकटक त्या समोर झोपलेल्या प्रियाकडे पाहत होती. ती प्रियाला प्रत्यक्ष असं कधीच भेटलेली नव्हती, पण रामने तिला जुन्या आठवणी सांगताना जे काही फोटोज दाखवलेले होते त्यात प्रिया आणि प्रथमेशचाही फोटो होता, ज्यामुळे तिने पटकन प्रियाला ओळखले होते. आंटी, त्या दिवशी आईने मला जो नंबर दिलेला तो जर तुमचा होता तर वेदा आंटी तिथे कशा आल्या होत्या? आणि त्यांनी नंतर मला मग तुमच्याबद्दल काहीच कसं सांगितलं नाही? आणि तुमची ही अवस्था कुणी केली? काय झालं नक्की तुमच्यासोबत? माझा खूप गोंधळ होतोय. हे सगळं समजून घेताना मनात नको त्या शंकाही येत आहे. काहीच कळत नाही आहे. मयुरी तिथेच बेडसमोर असलेल्या लाकडी खुर्चीवर बसून विचार करत होती. तोच मनस्व पुन्हा तिथे आला. हॅलो मिसेस देसाई. मनस्व स्वतःच्याच विचारात असलेल्या मयुरीच्या अगदी जवळ येऊन उभा राहत जरासं जोरात बोलतो. त्यामुळे दचकून मयुरी जागेवरच उभी राहत पडणारच की स्वतःला सावरते आणि 2 पाऊल मागे जाते. अरे अरे, मी घाबरवलं वाटतं तुम्हाला? हरकत नाही, त्यासाठीच तर तुम्हाला इथे आणलंय ना. मनस्व तिच्या अजून जवळ जात बोलतो. हे बघ, तुला माझ्याशी जे काही बोलायचे ते एक ठराविक अंतर राखून बोल. माझ्या इतक्या जवळ यायची गरज नाही आहे. मला नाही आवडत. मयुरी परत थोडंसं मागे जात जरासं रागाने बोलते. असं कसं तुला घाबरवायचंय मला? तसं मी प्रॉमिस पण केलंय तुझ्या नवऱ्याला, आणि आता मी तसं जर नाही केलं तर ते प्रॉमिस मोडल्यासारखं होईल ना. मनस्व नाटकीपणाने जणू त्याला खूप वाईट वाटतंय असं बोलतो. हे बघ तू. मयुरी त्याच्यासमोर उजव्या हाताचं अंगठ्या शेजारचं बोट करत बोलते.
अनयला इतकं हलक्यात घेऊ नकोस. तो अनय देसाई आहे, तुला समजणारही नाही आणि तो मला तुझ्या नाकाखालून घेऊन जाईल. मयुरी त्याला म्हणते. एवढा विश्वास आहे स्वतःच्या नवऱ्यावर? हो, एवढा विश्वास आणि तितकंच प्रेम आहे, म्हणूनच स्वतःचा कसलाही विचार न करता तुझ्यासोबत यायला तयार झाले. तुझ्या धमकीला घाबरून नाही. मयुरी त्याला चिडवण्यासाठी जरासं हसत बोलते. असं असेल ना तर? मनस्व दातोड खात चिडत मयुरीच्या आणखी जवळ जात तिचे केस मुठीत धरून ते ताणत बोलतो. तर मी तुला त्या योग्यच ठेवणार नाही की तू तुझ्या अनयला तोंड दाखवू शकशील. त्याच्या अचानक इतक्या जवळ येण्याने आणि या प्रकाराच्या वागण्याने मयुरी घाबरली नाही, पण परत एकदा 8 वर्षांपूर्वीची सगळी घटना तिच्या नजरेसमोर फिरायला लागली. भावना, ते 3 चेहरे जे ती जवळजवळ विसरली होती. त्यांनी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा केलेला प्रयत्न, सगळंच तिच्या नजरेसमोर होतं आणि व्हायचं तेच झालं. तिला चक्कर येऊन ती तशीच मागे पडायला लागली. मनस्वची तिच्या केसांवर असलेली पकड ही तिचे पांढरे झालेले डोळे पाहून आपोआपच ढिली झाली आणि मयुरी तिथेच तिच्या मागे असलेल्या टेबलावर डोकं आदळून खाली पडली. आयुष, तू अशा इकडून तिकडे चक्रा मारल्याने मयुरी परत येणार आहे का, सांग बरं? दद्दू हॉलमध्ये इकडून तिकडे चक्रा मारणाऱ्या आयुषला वैतागत बोलता. त्यांच्या शेजारीच बसलेला अभिही आयुषच्या अशा चक्रा मारण्याने वैतागला होता. आधीच मयुरीचं टेन्शन, त्यात ते लेटर जे त्या व्यक्तीने दिलं होतं तेही अनयने कुणाला वाचायला दिलं नव्हतं की त्यात नक्की काय लिहिलंय ते सांगितलंही नव्हतं. मग काय करू दद्दू? हा बाई पण आल्यापासून जे रूममध्ये गेलाय तो अजूनही बाहेर आला नाहीये आणि मी विचारायला गेलो तर मला म्हणतो तुला उद्या संध्याकाळपर्यंत तुझी वहिनी तुझ्यासमोर दिसेल. अरे पण कशी? तू नक्की काय करणार आहेस? आणि याचा अर्थ आम्ही असा समजायचा का की वहिनी कुठे आहे हे त्याला माहीत आहे? काही म्हणजे काही समजत नाहीये दद्दू. मला मान्य आहे की वहिनी नसल्याचा त्रास त्यालाही होत असणार आहे. तिच्या काळजीने त्याचाही जीव तिळतिळ तुटत असणार आहे. पण असं शांत राहून आणि स्वतःला रूममध्ये कैद करणं हेही तर योग्य नाहीये ना दद्दू? आणि असं वागणारी व्यक्ती खरंच माझा भाई आहे हेच मला खरं वाटत नाहीये. आयुष तिथल्याच एका सोफ्यावर बसत दोन्ही हातात डोकं धरून बोलतो. दद्दू, आता कुठे सगळं ठीक असल्यासारखं वाटत होतं आणि आता अचानक हे असं काहीतरी झालं की परत एकदा आधीसारखं सगळं संपतंय की काय अशी भीती वाटायला लागली आता मला. आयुष जवळजवळ रडवेला होत बोलतो. दद्दूलाही त्याला कसं समजावून सांगावं हे समजत नव्हतं. तेही बस त्याच्याकडे पाहत राहिले. असं इथे बसून आणि बडबड करून काहीच होणार नाहीये. मी माझे सगळे फोर्स कामाला लावले. मला वाटतं तुम्हीही तसंच करावं, जेणेकरून लवकरात लवकर मयुरी आपल्याला भेटेल. रामला शांत बसलेलं पाहून अभि लगेच बोलतो. मलाही आता तसंच वाटतंय. असं नाही की अनय तिला शोधणार नाहीये, पण आपणही असं इथे शांत बसण्यापेक्षा तिचा शोध घेऊ. राम बोलता. आयुष, तूही लाग कामाला. हवं तर जोडीला मीनाक्षीलाही घे, ती करेल तुझी मदत. हो दद्दू, मलाही आता तेच वाटतंय. भाईला एकट्याला शोधायला लावण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर कदाचित वहिनी लवकर मिळेल. आयुषी स्वतःला सांभाळत बोलतो. तर इकडे आता ती कशी आहे डॉक्टर? मनस्व रूम बाहेर येणाऱ्या डॉक्टरांना विचारतो. सध्या त्या ठीक तर वाटताय, डॉक्टर दरवाजातून दिसणाऱ्या मयुरीकडे पाहत बोलता. मग तुम्ही तिला ही मेडिसिन देऊच शकता, कारण हे तिला देणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. मनस्व एक छोटी काचेची बाटली डॉक्टरांना देत बोलतो. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूपच जास्त विचित्र आणि गोंधळात टाकणारे होते. तुम्हाला काय म्हणायचं हे मी समजू शकतो सर, पण मला जोपर्यंत त्यांची मेंटल कंडिशन समजत नाही तोपर्यंत मी हे मेडिसिन त्यांना देण्याची रिस्क नाही घेऊ शकत. कारण तसं जर केलं तर त्याचा त्यांच्यावर तुम्हाला हवा तसा परिणाम मिळेलच याची खात्री नाही आहे. कदाचित त्याचा दुष्परिणामही होऊ शकतो. डॉक्टर मनस्वला चेतावणी देत बोलता. मनस्व, तू इथे काय करतोय डॉक्टरांसोबत? मनस्व डॉक्टरांना काही बोलण्याआधीच त्याच्या मागून एका स्त्रीचा कोमल पण प्रौढ असा आवाज ऐकायला आला.
तसं मनस्वच्या चेहऱ्यावरील भाव झरझर बदलले. त्याचा चेहरा एकदम हसरा झाला. त्याच्या डोळ्यातील राग जाऊन तिथे उरला तो फक्त आनंद. अरे आई, तू कधी आलीस? तू तर बाबांसोबत येणार होतीस ना त्यांची कॉन्फरन्स संपल्यावर? मनस्व मागे वळत त्याच्या दिशेने येणाऱ्या स्त्रीला बोलतो. खिडकीतून येणाऱ्या खूप साऱ्या प्रकाशामुळे तिचा चेहरा पाहणं जवळजवळ अशक्य होतं. आणि तू इथे या घरी का आलीस? मी तुला सांगितलंय ना की इकडे नको येत जाऊस, की ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाही आहे ते. मनस्व त्या स्त्रीकडेच पाहत बोलतो. अरे हो हो, मला तुझी काळजी समजते मनस्व, पण मी इकडे आले कारण जवळजवळ महिना झाला मी तुला पाहिलं नाही आहे आणि अशावेळी एका आईला काय वाटतं हे तुला नाही समजणार. ती स्त्री त्याच्याजवळ येत बोलते. आणि हे काय? हे डॉक्टर कशासाठी आले तिथे? तू ठीक तर आहेस ना? तुला बरं वाटत नाही आहे का? पाहिलंस म्हणूनच मी तुझ्या बाबांसोबत जाणार नव्हते, पण तूच मला हट्ट करून पाठवलंस. आता बरा आहेस ना तू? डॉक्टर काय झालंय त्याला नक्की सांगा ना मला. ती स्त्री खूप काळजीने बोलत होती. अगं हो हो आई, मी ठीक आहे, तू नको काळजी करूस. आणि डॉक्टर माझ्यासाठी नाही तर तिच्यासाठी आले होते. तिच्या डोक्याला लागलंय ना म्हणून. मनस्व आत तिथे रूममध्ये झोपलेल्या मयुरीला दाखवत बोलतो. कोण आहे तिथे? कुणाच्या डोक्याला लागलंय? ती स्त्री ही रूमच्या आत डोकावून पाहत मनस्वला विचारते. आई अगं ते म्हणजे. मनस्व काही बोलणार तोच ती स्त्री त्याला अडवत स्वतःच परत बोलते. एक मिनिट मनस्व, ही मुलगी कोण? इथे कशी? आणि तिच्या डोक्याला कसं काय लागलं? ती स्त्री आत जात बोलते तेव्हा नुकतीच मयुरीलाही शुद्ध आलेली होती. आई अगं थांब, तू आत नको जाऊस, ऐक माझं. मनस्व तिला अडवेपर्यंत तर ती मयुरीजवळ पोहोचलीसुद्धा होती आणि मयुरीनेही जवळजवळ डोळे पूर्णपणे उघडले होते. समोरच्या स्त्रीला पाहून तिला खूप मोठा धक्का बसला. अरे मनस्व, किती गोड मुलगी आहे रे ही. दिसायलाही किती सुंदर आहे, पहा ना. कोण आहे रे ही? आई, ही डॉक्टरांसोबत आत्याला चेक करायला आलेली नर्स आहे. तिचा पाय घसरला आणि ती इथे नेमकी डोक्यावर पडली, त्यामुळे तिला इथेच थांबवलं होतं. आता जाईल ती. पण तू आधी इथून चल तर. बाबांनी तुला इथे पाहिलं किंवा त्यांना समजलं तू इथे आली होतीस तर ते आपल्या दोघांनाही रागावतील. चल. मनस्व त्या स्त्रीला म्हणजेच त्याच्या आईला बळजबरीने तिथून घेऊन जायला लागला, पण तोच मयुरीने तिचा हात पकडला. आई, मयुरी अडखळत बोलते. तिच्या डोळ्यातही पाणी आलेलं. भावनाला इतक्या वर्षांनी नजरेसमोर पाहून पण सध्या ती काहीच करण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती. तिला साधं उठूनही बसता येत नव्हतं. मनस्व, अरे ती मला आई म्हणाली वाटतं, तुला नाही ऐकू आलं का? भावना मयुरीने पकडलेल्या तिच्या हाताकडे पाहत आणि मग मयुरीकडे पाहत बोलते. नाही ग आई, तुला बास झाला असेल. आणि ती का म्हणेल तुला आई? तुम्ही दोघी तर एकमेकांना ओळखती नाही मग. मनस्व मयुरीच्या हातातून भावनाचा हात सोडून घेत बोलतो. आता तू चल ना प्लीज. तू आलीस तर मला तुझ्या हाताने बनवलेले बेसनाचे लाडू हवे आहेत. प्लीज चल ना. मनस्व तिला हट्ट करून बळजबरीने तिथून घेऊन जातो. अरे पण. भावना बोलण्याचा प्रयत्न करते पण तो तिचं काहीच ऐकत नाही. आई तू हो पुढे, मी डॉक्टरांशी बोलून लगेच आलो. मनस्व रूम बाहेर आल्यावर भावनाला बोलतो. लवकर ये, मी वाट पाहते. भावना बोलत तर त्याच्याशी होती, पण तिचं सगळं लक्ष आतल्या मयुरीकडे होतं. हो आई, लगेच आलो मी, तू जा. मनस्व बोलतो तसं ती तिथून निघून गेली. डॉक्टर, मला तिच्या मेंटल कंडिशनशी काहीच घेणं देणं नाही आहे. आत्ताची आत्ता तिला या मेडिसिनचा पहिला डोस देऊन टाका आणि दुसरा उद्या सकाळी. तिसरा डोस मात्र मी तिला माझ्या हाताने देईल. ती विसरली पाहिजे सगळंच. अगदी ती स्वतःलाही विसरून गेली तरी मला फरक पडणार नाही, पण तिच्या डोक्यात कुठलीच आठवण शिल्लक नाही राहिली पाहिजे. मनस्व रागाने बोलतो. ओके सर, तुम्ही म्हणाल तसंच होईल. डॉक्टर इतकं बोलल्यावर मनस्व लगेच तिथून निघून जातो. इकडे डार्क रूममध्ये अनय समोरच्या व्हाईट बोर्डकडे एकटक पाहत होता. तो विचार करत होता की मयुरीला सोबत नेणारी ती व्यक्ती नक्की कोण असेल. पण त्याने आतापर्यंतचे सगळे पॉईंट्स चेक केले होते आणि त्यात त्याला काहीच सापडलं नव्हतं. थिंक अनय थिंक. कोण असेल तो ज्याने तुझ्या नादी लागण्याची चूक केली?
जस्ट थिंक, मयुरी तर तुला मिळणारच आहे, पण तो तुझ्या शत्रूला इतक्या सहज नाही जाऊ देऊ शकत. अनय समोरच्या बोर्डकडे पाहत बोलतो, पण तरीही त्याला काहीच क्लू मिळत नव्हता. शेवटी नाईलाजाने त्याने परत एकदा ती चिठ्ठी, ते लेटर जे मनस्वने त्याच्यासाठी दिलेलं होतं ते वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच पॅरेग्राफवर त्याची नजर खिळली. त्याने 3दा तो वाचला आणि त्याला त्याचा क्लू मिळाला. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.